MST-CET 2020चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक अधिकृत सूचना जी आहे ती आलेली आहे. याआधी सर्व विद्यार्थ्यांना माहिती झालेलं आहे का MST-CET एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे. परंतु त्याच्या प्रस्तावित ज्या नवीन तारखा आहे त्या अधिकृतरित्या आता घोषित केलेल्या आहे. निश्चित या प्रस्तावित तारखांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन जे आहे ते करता येऊ शकतं आणि मार्क्स वाढवण्याकरिता या तारखा ज्या आहे त्या निश्चित फायदेशीर ठरू शकतात. तर जी अधिकृत माहिती आहे, ही अधिकृत माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याची वेबसाईट आहे www.mahaCET.org. त्याचसोबत एक टेलिग्राम ग्रुप जो आहे, या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा आपण गेल्यानंतर जर जॉइन झालात तर त्यावरती सुद्धा जे काही अधिकृत नोटिफिकेशन जे येत असतात त्याकरिता सुद्धा एक विद्यार्थ्यांकरिता एक टेलिग्राम ग्रुप जो आहे तो तयार केलेला आहे आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तो टेलिग्राम ग्रुपसुद्धा आपण जॉइन करू शकता जर आवश्यकता असेल तर. आता जी नोटीस अधिकृत आलेली आहे ती नोटीस काय आहे आणि ज्या प्रस्तावित संभाव्य तारखा आहेत त्या कशा पद्धतीने असणार आहे, MST-CETच्या संभाव्य तारखा आणि इतर ज्या विविध एंट्रन्स एक्झाम होणार होत्या त्याच्या देखील संभाव्य तारखा या आपण पुढं बघणार आहोत. जी अधिकृत नोटीस आहे ती 23/6/2020 रोजी आलेली आहे. MST-CET 2020 पोस्टपोन. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या स्टेट CET सेल माध्यमातून दरवर्षी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी तसेच पालकांकडून या परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत आहे. यास्तव विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या सर्व परीक्षांच्या नवीन तारखा भविष्यात जाहीर करण्यात येतील आणि ही जी नोटीस दिलेली आहे आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, म्हणजे जे आयुक्त आहे MST-CET सेलचे यांच्याकडून ही अधिकृत नोटीस 23/6/2020 रोजी देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य जर पाहिलं तुम्ही तर यामध्ये शेवटचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे की या सर्व परीक्षांच्या नवीन तारखा भविष्यात जाहीर करण्यात येतील. म्हणजे ज्या तारखा आहेत त्या भविष्यात सांगण्यात येतील तुम्हाला. परंतु तरी देखील या नोटीसमध्ये आणखी एक ॲडिशनल जी इन्फॉर्मेशन आहे ती देण्यात आलेली आहे. ती काय आहे ती आता आपण बघणार आहोत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची यादी आणि त्यामध्ये 14 ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम महाराष्ट्रामध्ये होत असतात की ज्या सर्व एंट्रन्स एक्झामला महाराष्ट्रातील जवळपास 6,96,025 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे. तर या 6,96,025 विद्यार्थ्यांकरिता ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तर यामध्ये आपण ज्या परीक्षेचं नाव आहे ते परीक्षेचं नाव आपण बघणार आहोत. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक म्हणजे ही परीक्षा कधी होऊ शकते याचं टेंटेटिव्ह डेट्स ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे. या फायनल आहे असं नाही, त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. प्रस्तावित दिनांक म्हणजे या टेंटेटिव्ह आहे, या दरम्यान परीक्षा होऊ शकते. परंतु परत जर पुढं काही आणखी विचित्र परिस्थिती जर उद्भवली तर मात्र पुन्हा या ज्या डेट्स आहेत त्या पुन्हा भविष्यामध्ये एक्सटेंड होऊ शकतील, पुढे जाऊ शकतील. तर त्याच्यामुळे तो शब्द जो वापरलेला आहे प्रस्तावित दिनांक, परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आपण पुढे बघणार आहोत आणि उमेदवारांची जी संख्या आहे ती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जे MST-CETचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांची माहिती आपण सर्वात प्रथम घेणार आहोत. ते MST-CET 2020 ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा जो दिनांक आहे तो या वेळापत्रकामध्ये सांगण्यात आलेला आहे. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 4/7/2020 ते 5/8/2020. मी पुन्हा तारीख एकदा सांगतो. प्रस्तावित दिनांक आहे 4/7/2020 ते 5/8/2020 या दरम्यान ह्या MST-CET 2020ची परीक्षा जर सर्व व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये राहिलं, कोरोनाची परिस्थिती जर व्यवस्थित राहिली तर म्हणजे आटोक्यात जर आली तर परीक्षा या तारखेला घेण्यासारखी परिस्थिती जर असेल तर होऊ शकतात. आणि त्यावेळेस पुन्हा जर विपरीत परिस्थिती जर ओढवलेली असेल तर पुन्हा या परीक्षेचं वेळापत्रक हे भविष्यात पुन्हा नवीन तारखा या येऊ शकतात. तर MST-CET करिता 5,32,361 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आता दुसरं पण जे वेळापत्रक आहे इतर देखील विद्यार्थ्यांकरिता अत्यंत गरजेचं आहे, कारण 6,96,025 विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे.
तर पहिली जी परीक्षा आहे विधी 5 वर्ष याचा प्रस्तावित दिनांक आहे 24/7/2020. याकरिता उमेदवारांची संख्या आहे 23,987. दुसरा आहे विधी 3 वर्ष प्रस्तावित दिनांक परीक्षेचा तारीख आहे प्रस्तावित तारीख 6/8/2020 आणि नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या आहे 43,171. त्यानंतर B.Ed परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 15/7/2020 ते 16/7/2020. उमेदवारांची संख्या 55,557. त्यानंतर M.Ed परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 24/7/2020 आणि उमेदवारांची संख्या 2,154. त्यानंतर परीक्षेचं नाव B.Ped याकरिता परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 24/7/2020. उमेदवारांची संख्या 7,046. त्यानंतर परीक्षेचे नाव M.Ped आणि परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 24/7/2020. उमेदवारांची संख्या 1,859. पुढे आहे परीक्षेचं नाव B.Ed, B.A. B.Ed, B.Sc B.Ed एकात्मिक. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 24/7/2020. उमेदवारांची संख्या 2,475. त्यानंतर B.Ed M.Ed एकात्मिक. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 19/7/2020. उमेदवारांची संख्या 1,679. पुढे आहे परीक्षेचं नाव BHMCT. त्याकरिता परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 19/7/2020. उमेदवारांची संख्या 2,475. परीक्षेचं नाव MHMCT. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 19/7/2020. उमेदवारांची संख्या 27. परीक्षेचं नाव M.Arch. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 19/7/2020 आणि उमेदवारांची संख्या 1,357. पुढे आहे परीक्षेचं नाव MCA. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 19/7/2020. उमेदवारांची संख्या 18,550. त्यानंतर परीक्षेचं नाव MST CET 2020 की जे आत्ताच आपण बघितले. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक 4/7/2020 ते 5/8/2020 आणि उमेदवारांची संख्या आहे 5,32,361. त्यानंतर परीक्षेचं नाव MAH AAC IIC CET. याचा परीक्षेचा प्रस्तावित दिनांक दिलेला नाही आहे आणि उमेदवारांची संख्या जी आहे ती आहे 3,327. अशा एकूण 14 परीक्षांचे नाव म्हणजे 14 या परीक्षा त्यांचे प्रस्तावित दिनांक आणि उमेदवारांची संख्या आत्ता आपण बघितली. एकूण उमेदवार जे आहे 6,96,025. तर या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही जी नोटीस आहे ती अत्यंत गरजेची होती. त्यातल्या त्यात प्रामुख्याने MST CETचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही जी नोटीस होती. अधिकृत नोटीस तुम्हाला जर पाहिजे असेल तर mahacet.org या वेबसाईटवरती देखील जाऊन आपण ही वेबसाईट वरती गेल्यानंतर नोटीस डाउनलोड करून ही नोटीस अधिकृत पाहू शकता. किंवा एक विद्यार्थ्यांकरिता फक्त एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता. म्हणजे जे काही नवीन अद्ययावत MST CETच्या संदर्भात माहिती येत असते त्याची देखील डायरेक्ट नोटिफिकेशन जे आहे PDF फाईल तुम्हाला मोबाईलमध्ये पाहता येऊ शकते.